तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घरामध्ये ना एक असा व्यक्ती असतो जे आपलं ऐकून घेतो. आपण कधी त्याच्यावर चिडलो तर शांतपणे ऐकून घेतो, परंतु चार चौघामध्ये ना तो आपला असा बदला घेतो ना की आपण आयुष्यात कधी त्याच्या वाटेला पुन्हा जाणार नाही. अशी लोकं कधी तुम्हाला भेटली आहेत का? का तुमचे काही मित्र असतील, नातेवाईक मंडळीमध्ये असतील, तर नक्कीच असे बदला घेणारे हे असे जे लोक आहेत ना ते कोणत्या राशीचे असतील तुम्ही मला सांगू शकतात का? तर नक्कीच मला कमेंटमध्ये आत्ता म्हणजे सांगा. परंतु मी त्याच्या आधी तुम्हाला सांगते की हे सगळे जे व्यक्ती आहेत, असा जो काही स्वभाव असणारे जे व्यक्ती आहेत ना ते फक्त आणि फक्त वृश्चिक राशीचे असतात. यस, तुम्ही लगेच म्हटलं असाल की हो, आम्ही पण असं अनुभवलेलं आहे की आपल्यासमोर तर एकदम शांत हसत वगैरे असतो हा व्यक्ती, परंतु जेव्हा संधी येईल ना बदला घेण्याची तो सोडत नाही. डायरेक्ट अपमान करतो तो. मग चार चौघ असू दे किंवा एक असू दे किंवा कितीही लोक असू दे, हां, मग तो आपला अपमान केल्याशिवाय राहणार नाही. मग अशा लोकांपासून थोडंसं सावध राहिलेलं बरं पडणार आहे. मी असं म्हणत नाहीत की ते सगळेच वाईट असतात, परंतु यांचा ना एक गुण असतो असा की गूढ असतात, आतमधून दाखवत नाहीत. आतले ते जो त्यांचा काही एक विचार आहे ना तर ते दाखवत नाहीत. ते सगळं असं म्हणजे शांतपणे करतात, परंतु एकदा जर ही गोष्ट त्यांनी केली ना किंवा एकदा जर त्यांनी आपल्या सुडाला पेटले ना मग ते कधीच कोणाचं ऐकत नाहीत. असे हे वृश्चिक राशीचे लोक असतात. जर तुम्हाला क्लिक झाला असेल तर अगोदर मला प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एखाद्या वृश्चिक माणसाला किंवा वृश्चिक बाईला भेटला आहात का? सॉरी, नक्कीच मला तुम्ही सांगू शकतात. तर बघा, ही वृश्चिक राशी ही ती रास आहे जी शांत पाण्यासारखी दिसते, पण आतमध्ये किती गूढ गाभा लपलेला असतो हे जगालाही माहिती नसतं. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की त्यांच्या आतमध्ये काय चालू असतं किंवा मनामध्ये काय शिजत असतं ना ते शेजारचे म्हणा किंवा कोणालाही कळू देत नाहीत. एवढे ते असे गूढ स्वभावाचे असतात. सोबतच या महिन्यात तुमच्या जीवनामध्ये असंच काहीतरी घडणार आहे जे तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि त्याचेच परिणाम तुम्हाला नव्या दिशा दाखवणार आहेत. काय आहे हे रहस्य? चला तर समजावून घेऊया किंवा जाणून घेऊयात. परंतु शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्कीच राहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक गुप्त संकेत जो तुमचं नशीब उलटवू शकतो किंवा तुमचं नशीब उजळवू शकतो. तर आता वृश्चिकेचा स्वामी, वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे. जलतत्व असणारी ही रास आहे, त्यामुळे स्त्री स्वभाव जास्त करून यांच्यामध्ये पाहायला मिळतो. स्वभाव हा ह्यांचा म्हटल्याप्रमाणे गूढ आहे, दृढनिश्चयी असतात, भावनात्मक असतात, थोडेसे प्रखर असतात आणि विशेष करून आता मंगळ स्वामी असल्यामुळे प्रखर तर असणारच आहेत. विशेष यांचा एक गुण आहे आणि तो म्हणजे सूड घेणारे आहेत, सूडबुद्धीचे असतात. म्हणजे बदला घेणारे जे व्यक्ती असतात ना या 12 राशींमध्ये ही त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की बदला घेते म्हणजे घेतेच. वृश्चिकेसोबत कधीच पंगा नाही घ्यायचा, एवढं लक्षात घ्या. आयुष्यामध्ये तुम्ही बाहेरून शांत असतात परंतु आतून ज्वालामुखी असतात. एकदा जर कोणावर तुम्ही जर विश्वास ठेवला ना मग तो तुम्ही त्यांच्यासाठी प्राणही देतात, परंतु जर तुमची फसवणूक झाली तर मग तुम्ही त्यांच्यासोबत कायमचं अंतर ठेवायलाही मागे पुढे पाहत नाहीत. बरोबर आहे, विश्वास ठेवला तर तुम्ही ते शेवटपर्यंत निभावतात, परंतु जर तुमचा कोणी फायदा घेतला तर मग तुम्ही त्यांना सोडत नाहीत. जसा विंचू त्याच्या नांगीमध्ये एखादी गोष्ट जर धरली, म्हणजे विंचू डंक जसा मारतो ना तसंच तुमचं आहे. विश्वास ठेवला तर तुम्ही प्राणही देतात, परंतु जर फसवलं तर मग नांगी मारायला तुम्ही मागे पुढे बघत नाहीत. हा तुमचा गुण आहे. अंतर्ज्ञान तुमचं जबरदस्त असतं. तुम्हाला कोण खरं आणि कोण खोटं हे फक्त बघण्यातूनच कळतं. त्यांनी बोलायची पण गरज नसते तुम्हाला. जस्ट तुम्ही एखादा व्यक्ती पाहिलात तर लगेच तुम्हाला कळतं की हा कसा आहे किंवा ही व्यक्ती कशी असेल. पुढे जाऊन आपल्याला याच्यापासून सावध राहावं लागेल की आपल्याला त्यात मित्र करून घ्यायचा, हे सगळं तुम्ही लगेचच ठरवतात. म्हणजे हे एक सिक्स सेन्स असू शकतं असं मी म्हणते तुमच्यासाठी. प्रेमामध्ये तुम्ही खूप तीव्र असतात, निष्ठावान असतात आणि थोडेसे भावनिक पण असतात. तर हे एक बेसिक माहिती मी तुम्हाला वृश्चिक राशीची सांगितलेली आहे. याच्यामधलं कोणतंही एखादी गोष्ट तुम्हाला क्लिक झाली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि तुम्ही माझ्या चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. तर आता आपण पाहूयात की हा ऑक्टोबर महिना ही दिवाळी तुमच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे फटाके घेऊन येणार आहेत. म्हणजे बघा, लक्ष्मी बॉम्ब घेऊन येणार आहे का सुतळी बॉम्ब घेऊन येणार आहे का एक झाड घेऊन येणार आहे जो तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. तर राहा माझ्यासोबत शेवटपर्यंत.
आता करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने जर पाहिलं तर महिन्याची सुरुवात थोडीशी तणावाने भरलेली दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला कामामध्ये भरपूर व्याप असणार आहे, तणाव असणार आहेत. वरिष्ठ लोक तुम्हाला भरपूर कामं देतील आणि तुमच्यावर थोडंसं सणाची पण जबाबदारी असणार आहे. ते पण टेन्शन असल्यामुळे तुम्ही थोडंसं मानसिकरित्या पण एक डिस्टर्ब असणार आहात. त्यामुळं वरिष्ठांशी मतभेद होण्याचे पण चान्सेस इथे दिसत आहेत. तर थोडंसं तुम्हाला इथे काळजी घ्यावी लागणार आहे. सगळ्या गोष्टींचं संतुलन बाळगण्याचा प्रयत्न करा, संयम बाळगण्याचा प्रयत्न करा, वेळेचं तुम्ही नियोजन करा. मग सगळ्या गोष्टी तुमच्या बघा कसं एक मिनिटामध्ये किंवा एका क्षणामध्ये प्रॉब्लेम्स दूर होतील आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित रीतीने तुम्ही करायला लागाल. महिन्याच्या शेवटी किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये काही नवीन संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. मग नोकरीमध्ये असू दे किंवा व्यवसायामध्ये असू दे, नवीन संधी तुम्हाला मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. सोबतच काही नवीन प्रोजेक्ट्स पण मिळतील आणि त्यामुळे पण मग तुम्हाला स्थलांतर म्हणजेच बदली वगैरे होण्याची शक्यता किंवा ट्रेनिंगसाठी कुठेतरी बाहेरगावी पण जाण्याची शक्यता आहे इथे. तर थोडंसं आधीपासूनच प्रिपेअर राहा. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आता आर्थिक स्थिती या महिन्यामध्ये कशी असणार आहे तर स्थैर्य राहणार आहे, म्हणजे बॅलन्स असणार आहे व्यवस्थित, परंतु खर्च अचानकपणे वाढण्याची शक्यता पण इथे दिसत आहे. कौटुंबिक कार्यक्रम म्हणा किंवा एखाद्या प्रवासाला किंवा एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खर्च वाढेल. सोबतच एखाद्या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल या महिन्यामध्ये तर थोडंसं थांबा, विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा, कारण इथं थोडंसं नुकसान होण्याची पण शक्यता दिसत आहे. हां, एक टिप तुमच्यासाठी आहे महत्त्वाची आणि ती म्हणजे शेअर मार्केटपासून लांबच राहा, कारण तुम्हाला या महिन्यात नुकसानच मिळणार आहे किंवा नुकसानच होणार आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. महिन्याचा शेवट तुम्हाला अनपेक्षितरित्या लाभ मिळवून देण्यामध्ये किंवा फायदा मिळवून देण्यामध्ये जाणार आहे किंवा फायदा मिळेल तर नक्कीच तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आता कौटुंबिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर प्रेमाने भरपूर भरलेला असणार आहे, एकोप्याने भरपूर भरलेला असणार आहे. एक भावनिक काळ असणार आहे या महिन्यामध्ये. जुने काही वाद असतील ते मिटतील, जुने प्रेम परत येण्याची शक्यता आहे. म्हणजे जुने काही नाते तुमच्यापासून दुरावले होते तर ते नाते पण येतील वापस आणि त्यांच्यासोबत जे काही प्रेम आपल्यामधलं कमी झालं होतं तर ते पण वापस येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन म्हणजे जोडीदारासोबतचं तुमचं जीवन खूपच प्रेमाने भरलेलं असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल, कुठेतरी डेटवर जाण्याची शक्यता आहे किंवा लंच म्हणा, डिनर म्हणा किंवा काहीतरी त्यांच्यासाठी एक वेगळं प्लॅन कराल की जेणेकरून फक्त तुम्ही दोघंच तिथे टाईम व्यतीत करू शकाल आणि त्यामुळे तुमच्यामधील जे नातं आहे ते पुन्हा नव्याने सुरू होईल. सोबतच जो विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये बराच काळ धरून ठेवलेला होता तर तो आता व्यक्त करायची वेळ आलेली आहे किंवा हाच योग्य काळ आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज करू शकता. जर तुम्ही विवाह झालेले म्हणजे वैवाहिक जोडपे असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मनातील तुमच्या जोडीदाराबद्दलची जी काही भावना आहे ती व्यक्त करायला हरकत नाही. त्यामुळे प्रेम पण वाढेल आणि तुमच्यामधील विश्वास पण वाढेल आणि काय सांगावं, एखादं नवीन नातं जे बॉन्डिंग आहे ते अजून जास्त प्रमाणामध्ये घट्ट होईल. आरोग्यिक जर दृष्ट्या पाहिलं तर हा महिना तुमच्या मनावर जास्त ताण देणारा असेल. झोप उडेल आणि झोप उडाल्यामुळे पचनाचे जे काही त्रास असतील ते तुम्हाला होतील. त्यामुळे योग, ध्यान आणि मानसिक शांती लाभेल याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबामधील वातावरण अगदी तुमचं छान राहणार आहे. नात्यामधील गोडवा वाढेल. प्रत्येक नातं हे अजून चांगल्या रीतीने भरेल, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढण्याचा हा काळ आहे. जे कोणी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये प्रयत्न करत असतील तर तुम्हाला अजून काही काळ थांबावं लागणार आहे. सोबतच महिलांसाठी तर खूप उत्साहाने भरलेला हा काळ असणार आहे. स्वतःसाठी वेगळं काहीतरी कराल, स्वतःसाठी एखादा दागिना तुम्ही घेऊ शकता किंवा घरामध्ये एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुम्हाला स्वतःचा बिझनेस खूपच दिवसापासून सुरू करायचा आहे, स्वतःची एक ओळख तुम्हाला करायची आहे सुरू, तर नक्कीच याच्यासाठी हा काळ योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. छोटासा का असेना पण तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कोणतंही पाऊल उचलाल तर तिथे तुम्हाला यश आणि फक्त यशच मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही ते करू शकता. तुम्हाला ना स्वतःमधील इन्नर पॉवर जी आहे ती जाणवेल, एक आत्मिक शक्ती तुम्हाला जाणवेल या महिन्यामध्ये. फक्त थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. जुन्या गोष्टींचा अंत आणि नव्या सुरुवातीचं बीज रोवण्याचा हा काळ आहे. जे काही जुनं आहे ते सोडून द्या आणि नवीन रीतीने पुढे चालण्याचा प्रयत्न करा. मग पहा, आनंदच, फक्त आनंदच असणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जे काही तुम्ही गमावलेलं आहे असं तुम्हाला वाटत होतं
तर ते आता परत मिळण्याची वेळ आलेली आहे. जे काही गेलेलं होतं ते सगळं काही तुम्हाला परत मिळणार आहे. मग तो पैसा असू दे, तुमचं नाव असू दे, प्रॉफिट असू दे, लाभ असू दे, कोणतीही गोष्ट असू दे किंवा नातं असू दे, माणसं असू देत, जे काही गेलेलं होतं ना ते सगळं काही वापस येणार आहे. फक्त चांगल्या मनाने वाट पहा आणि आपले कर्म चांगले ठेवा. तुमच्यासाठी ह्या महिन्याचा लकी कलर लाल किंवा काळा आहे आणि लकी अंक किंवा लकी नंबर हा 3 आहे. पहा, विश्व तुम्हाला परीक्षा घ्यायला बोलवते, पण त्याच वेळी तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य दाखवण्याची संधीही देते. कळते का तुम्हाला? तुमचं सामर्थ्य दाखवण्याची तुम्हाला संधी पण मिळणार आहे आणि परीक्षा पण तुम्हाला द्यावी लागणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना खूप महत्त्वाची आहे गोष्ट, प्लीज सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. ज्यांना राखेतून उठायचं असतं त्यांना आधी जळावं लागतं. सगळेच ह्याच्यावर सगळ्यांना ही गोष्ट मान्य आहे. ज्यांना राखेतून उठायचं असतं त्यांना आधी जळावं लागतं आणि तुम्ही तर राखेतूनही जन्म घेणारे वृश्चिक आहात. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही दिवाळी खूप चांगल्या रीतीने एन्जॉय करा. तर दिवाळी आहे, सगळ्यांना माझ्याकडून तुमच्यासाठी भरभरून शुभेच्छा आहेत. ही दिवाळी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी खूप भरभराट घेऊन येवो. तुमच्या सर्व काही इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होऊ देत, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि जर 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 तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि भरपूर लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि हाईप पॉईंट्स द्यायला पण अजिबात विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.